मिरज शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख सचिनदादा कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर आणि जिल्ह्यातील शिवसेना युवासेना महिला पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सचिन कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने सचिन कांबळे यांना दीर्घायुष्य लाभू देत आणि राजकीय आणि सामाजिक जीवनात स्वतःचा ठसा उमटवणारे सचिन कांबळे यांना भविष्यात राजकारणात लागेल ती मदत करू। मिरज विधानसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत पाठपुरावा करून सच्चा शिवसैनिकाला न्याय मिळवून देऊ, असं मत कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी मिरजच्या शिवसैनिकांना दिलं आहे। यावेळी सर्वच राजकीय पक्षातील आजी-माजी पदाधिकारी, मित्रपरिवार यांनी सचिन कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार। तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद गेसे यांना वंदन करून आज युवा सेनेचे सांगली जिल्ह्याचे प्रमुख आणि माझे सहकारी सन्माननीय सचिन कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। खास करून व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे संस्थापक माजी जिल्हा प्रमुख गेवारे साहेब या ठिकाणी आहेत। सुनीताताई मोरे आमच्या अगदी स्थापनेपासून शिवसेनेच्या काम करत असणाऱ्या भगिनी या ठिकाणी आहेत। मिरजेचे शहर प्रमुख किरण सिंग राजपूत आहेत। सर्वच आमच्या माता भगिनी, मान्यवर व्यासपीठ आणि खास करून आज या ठिकाणी सचिनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व आपण युवा वर्ग, युवा सेना, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, इतर पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी आज या ठिकाणी वाढदिवसाला येत असताना आई तुळजाभवानीला साकडं घालतो, आयुष्य लाभो आणि पुढच्या राजकीय वाटचालीमध्ये एक चांगलं या सांगली जिल्ह्यातलं नेतृत्व सचिनच्या रूपाने या ठिकाणी उदयास येवो अशा आई तुळजाभवानीला या ठिकाणी मी प्रार्थना करतो। खरं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये मी पाहतोय सांगली संपर्क प्रमुख म्हणून काम हाती घेतल्यानंतर सांगलीतल्या विविध तालुक्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या एकंदरीत कामगिरीमुळे अत्यंत चांगली परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता उल्लेख केला आपण की मिरज हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, निश्चितपणे हा शिवसेनेचा मतदारसंघ होता। महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघापैकी शिवसेनेची ताकद नाही असा कुठलाच मतदारसंघ नाही आणि त्यामुळे आपण आता कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षाला आपल्या युतीमध्ये जाईल त्यापेक्षा तो वरिष्ठांचा निर्णय आहे, आपले नेते ठरवतील। पण आपण काम करत असताना आज प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद वाढली पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं सचिन सारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर आमच्यासारख्या नेत्यांना निश्चितपणे त्याचा आनंद आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न देखील करू। पण एक लक्षात घ्या, एकंदरीत आज झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलेल्या निकालानंतर हे मात्र त्रिवार सत्य आहे की शिवसेनेची एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये पकड आहे ती निश्चितपणे कायम राहिलेली आहे। अनेक योजना भगिनींच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना तर संपूर्ण राज्यामध्ये आज गाजते आहे आणि खऱ्या अर्थानं त्याच्यापूर्वी देखील एसटी मध्ये निम्म भाडं असेल, ज्येष्ठांसाठी योजना असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, कष्टकऱ्यांसाठी असतील, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी शासन आपल्या दारी या माध्यमातून या विविध जिल्ह्यामध्ये कार्यक्रम हाती घेतले आणि जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्या दारापर्यंत जाण्याची योजना सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आखलेली आहे। आणि म्हणून त्याचबरोबर ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये मित्राची स्थापना झालेली आहे, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन। अर्थात नीती आयोगाची स्थापना झालेली आहे, आपल्या सर्वांना माहित आहे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी प्रत्येक राज्यानं विविध संस्थांद्वारे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला हातभार लावण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये मित्रा या संस्थेची स्थापना झाली। आपण म्हणतो, आपण पाहतो
गेल्या 10 वर्षामध्ये 9व्या क्रमांकावरून आज आपण 5व्या क्रमांकावर आलेलो आहे आणि 2027ला आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊ असा आपला अंदाज आहे. या जगामध्ये हे मोठं काम सन्मान्य मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या देशामध्ये सुरू आहे. अर्थात देशाची इकॉनॉमी सुधारायची असेल तर राज्याचं देखील तेवढंच योगदान त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी मित्राची स्थापना करत असताना या ठिकाणी देशाच्या GDP मध्ये राज्याचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे आणि त्यामुळे मित्राची स्थापना करत असताना ज्या काही नुकसान या राज्यामध्ये होत आहेत म्हणजे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की या 2019 आणि 21ला मोठा पूर परिस्थिती या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. हे नुकसान टाळावं आणि राज्याची प्रगती व्हावी आणि त्याहून मग देशाची प्रगती व्हावी, देश जगामध्ये अव्वल स्थानी जावा यासाठी होणारं नुकसान टाळण्यासाठी 3200 कोटी रुपयाची वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी आपण या ठिकाणी घोषणा केलेली आहे. लवकरच सांगली मिरज आसपासच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणून नेहमीच सन्माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील हे सातत्यानं राज्याच्या विकासासाठी झटतायत आणि मग आपण सर्वजण त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढतोय. आज सचिन सारखा कार्यकर्ता या ठिकाणून तयार होतोय. मी तर नेहमी त्याला म्हणत असतो की आपली झेप आपलं स्वप्न हे चांगलं असलं पाहिजे. आपलं स्वप्न असं पाहावं की निश्चितपणे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः दिवस रात्र झपाटून गेलं पाहिजे आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुनीताताई मोरे या ठिकाणी आहेत. त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी परत एकदा त्यांना माझ्या मनपूर्वक पक्षाच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा आई तुळजाभवानीला साकडं घालतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद.